लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीच्या बिरुदेव यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। या यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या फरांडे बाबांच्या भाकणुकीकडे लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागून असतं। पाहुयात यंदा बळीराजासाठी फरांडे बाबांनी काय भाकीत केले ते। पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरुदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाकणूक या यात्रेचं वैशिष्ट्य। सोलापूरच्या खेलोबा अंजन गावचे फरांडे बाबा भाकणूक करतात। आगामी वर्षात पाऊस, पाणी, नैसर्गिक आपत्ती आणि पिकांवरील रोगराई याबद्दल त्यांनी भाकणूक केली आहे। आगामी हंगामात पिकाचं धारणही 1.5, 2 आणि 2.5 मन म्हणजेच मन मानेल तसं राहील, तर रोहिणीची पेरणी सर्वत्र सारखी। कर्जत काळ इटून दारकचा हरी, हांदगडीच्या कर्जत काळ इटून दारकचा हरी, नवल्या भगवान महाराजा। पाऊस पाऊस पाहिजे, पाऊस पाऊस जर म्हणाल तर 7 दिवसात लोणा सोडील की रे। कुठला पेरा, कुठला पेरा, कुठला पेरा, कुठला पेरा भगवान, कुठला पेरा जर म्हणाल रोहिणीचा पाऊस मिरगाची पेर देशात करील की रे। भाकणूक सांगण्यापूर्वी फरांडे बाबांची ढोल कैकाळ्याच्या गजरात, भंडारा आणि लोकरीच्या उधळणीत प्रचंड मोठी मिरवणूक काढण्यात आली होती। फरांडे बाबांची भाकणूक ऐकल्यानंतर बळीराजा आगामी वर्षातील शेतीच्या कामाचं नियोजन करतो, अंदाज बांधतो आणि त्या दृष्टीनं कामाला लागतो। त्यामुळेच या भाकणुकीला बळीराजाच्या जीवनात प्रचंड महत्त्व आहे। अश्विन महिन्यामध्ये फरांडे बाबांचे पट्टणकोडोली या नगरीमधील विठ्ठल बिरुदेवाच्या मंदिरात आज 23/10/2013 रोजी झालेली भाकणूक अशी थोडक्यामध्ये त्याने ठराविक गोष्टी संक्षेपानं सांगितलेल्या आहेत। त्यापैकी धारण 1.5, 2, 2.25, 2.5 मनाला येईल तसं होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। धारण पाहिजे तशी कमी होईल, पाहिजे तशी जास्तीत जास्त वाढत जाईल। रसभांड, तांबडं फूल हे कडक होईल म्हणून त्यांनी सांगितले। बेल भंडाऱ्याची उधळण आणि ढोलांचा दणदणाट हे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य। त्याशिवाय यात्रेत घोंगड्यांचाही फार मोठा बाजार भरतो। या घोंगडी बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते। या यात्रेमुळे एकूणच पंचक्रोशीत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। उद्धव गोडसे, TV9, कोल्हापूर।